आज आपण टरबूजच्या सालीचं खत बनवलेलं आहे। याच्यामध्ये टरबूजच्या साली, अर्धी वाटी बेसन आणि थोडासा गूळ असं मी मिक्स करून ठेवलेलं आहे आणि याला जवळपास 12 दिवस तरी झाले असेल। तुम्ही 4 दिवसात वापरू शकता। गूळ बेसन नाही टाकलं तरी साली भिजत ठेवू शकता, पण मी हे जास्त दिवस ठेवते आणि जास्त दिवस राहिलं म्हणजे बाकीच्या कामामुळे बघा, आता एका बकेटमध्ये 1 मग असं टाकेल मी। आणि तुम्ही जर कमी दिवस ठेवाल तर तुम्हाला पाणी थोडं जास्त टाकावं लागेल। आज मला पाणी कमी लागेल कारण माझं खत खूप छान तयार झालेलं आहे आणि हे खत जास्त दिवस ठेवल्यामुळे, गूळ आणि बेसन टाकल्यामुळे याच्यामध्ये बघा असा गुड बॅक्टेरिया तयार होते। असे तुम्हाला किडे दिसेल पण ते किडे नाही, ते चांगलेच असतात झाडांसाठी। आणि त्याच्यामध्ये त्यांचं जे ते जेवण असते ते बेसन आणि गूळ त्याच्यामध्ये मुळे त्यांचं जेवण होते। आणि हे खत मला सांगता नाही आलं तरी समजून घ्या, खूप छान झाडांना थंडावा सुद्धा देते। टरबूजच्या सालीमध्ये बागकामासाठी पोषक तत्वांनी भरलेला आहे। त्याच्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन आणि मॅग्नेशियम, झाडांची वाढ चांगली होते। तुम्ही 3-4 दिवसात याचा वापर करू शकता। साली भिजत ठेवून छान गाळून घ्या आणि तुम्ही 3 पट पाणी मिसळू शकता। मी मात्र 5-6 पट पाणी मिसळलं कारण माझं खत खूप छान तयार झालेलं आहे। कारण मला आता काही एवढं स्मेलच येत नाही। तुम्हाला स्मेल येत असेल तुम्ही कमी दिवस ठेवा, पण जेवढे मी जास्त दिवस ठेवल्यामुळे हे खत खूप छान तयार झालं आणि बागेमधल्या प्रत्येक झाडांना देते। याच्यामुळे मातीची गुणवत्ता वाढते, बागेमध्ये फळ यायला लागते आणि झाडं हिरवीगार व्हायला लागतात। काही दिवसात याचा रिझल्ट मी तुम्हाला दाखवणारच आहे, काय मिळालं काय नाही। पण अशा घरगुती खतांमुळेच मी माझी बाग आज फुलवत आहे। आणि कोणतेही साली तुम्ही जर कचऱ्यामध्ये टाकाल तर त्याचं बरेच दुष्परिणाम असे होतात, म्हणजे बरेच रोगराई पसरते। पण तुम्ही त्याच्या साली आपण अशा बागकामामध्ये उपयुक्त केल्या तर आपली बागसुद्धा फुलेल आणि एक वेगळाच आनंद मिळेल की आपण निसर्गाची हानी पोचत नाही आहे, काहीतरी चांगल्या गोष्टी आपण करत आहे बागेमध्ये, याचा आनंद खूप जास्त मिळत असतो। आपण जे काही फळं खातो त्या सालींमध्ये सुद्धा खूप विटॅमिन्स असतात आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपण जे खातो ते आपल्या झाडांनाही खत म्हणून उपयोगाला येऊ शकतो। म्हणून हे खत बघा आता मी छान असं तयार केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघता माझ्या बागेमध्ये फक्त ऑर्गॅनिक काम केल्यावरही बघा आता मी कड्या मोजत आहे, त्याच्यावर 10-12 कड्या ह्या झाडावर आहे। यावर्षी हे काही झाडं असे आहेत ना, ते फुलं देणं बंदच करत नाही आहे, कंटिन्यू त्याच्यावर फुलं सुरू आहे हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात। तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की सांगा।